गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. आणीबाणीच्या काळ्या रात्रीवर लोकशाहीचा विजय. आमदार राजू मामा भोळे, जळगाव. प्रतिनिधी. लोकशाही ही केवळ व्यवस्था नसून ती जनतेच्या स्वातंत्र्याची श्वासरेखा आहे आणि त्या श्वासाचे रक्षण करण्यासाठी लोकतंत्र सेनानी संघाचे योगदान अमूल्य आहे, असा संदेश आमदार राजू मामा भोळे यांनी दिला. सर्व ज्येष्ठांनाही नमस्कार करून सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो, मला वाटतं खरं आज हा आनंदाचा दिवस आहे आणि ही आणीबाणी गोष्टी केली. खरं आम्ही त्या गोष्टीला साक्षीदार नाही, पण नक्कीच आम्ही त्या घटना ज्यांनी तुम्ही जे झाडं लावली त्याचे फळं खाणारे लोक आहोत आम्ही आजच्या तारखेला. आणि मला वाटतं ते फळं खाताना नक्कीच आम्हाला ते झाडाच्या मुळापासून विसरता येणार नाही. आणि आज खरं मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो, कारण आज जनसंघापासून तर मला वाटतं आणीबाणीमध्ये ज्या ज्या लोकांचं योगदान दिलं, आम्ही खरं इतिहास ऐकलेला आहे की जे हिंदूच्या गर्जना करत होते त्यांनी त्यावेळेला कॉम्प्रोमाइज केली आणीबाणीमध्ये स्वतःच्या संघटना वाचवण्यासाठी. पण आपल्या सर्व लोकांनी जेलमध्ये जाणं पसंत केलं, पण कॉम्प्रोमाइज केली नाही. आणि मला वाटतं ही देशसेवा आपल्या सर्वांना आम्हाला विचार प्रेरणा देत असते आणि त्याच विचाराने आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समाजाचं काम करतो आमच्यासाठी. आणि मला राष्ट्र, मग समाज, पक्ष आणि नंतर मी या विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि मला वाटतं ज्या आणीबाणीमध्ये कार सेवा असतील, राम मंदिरची मूर्ती असतील, आपण राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून खरं नामदारगिरी धोरणे बघा, सर्वांचे जुन्या लोकांचे पण फोटो लावलेले की ज्यांनी आणीबाणीमध्ये सर्वांनी सेवा दिली. आणि आपण सुद्धा आज आम्हाला ते भाग्य लाभलेलं आहे की आपल्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळालेली. म्हणून मी स्वतःलाही भाग्यवान समजतो की आपण केलेली राष्ट्रसेवा, समाजसेवा मला वाटतं नक्कीच आपल्या राष्ट्राच्या हितासाठी उपयोगात पडलेली. तुम्ही रोवलेले विचार आज कुठेतरी उमलत आहेत आणि ते फूल आज समाजाच्या माध्यमातून, प्रत्येक घराच्या सेवेच्या माध्यमातून अंत्योदय, जो पंडित दीनदयाळजी शब्द दिला काय समाजातले अंत्योदय म्हणजे राष्ट्रसेवा, समाजाची सेवा. प्रत्येक जो दारिद्र्य नारायण असेल त्याच्यापर्यंत त्याचा विकास कसा होईल त्या विचाराने मला वाटतं काम करणारी आज भारतीय जनता पार्टी या देशाचं भल्यासाठी काम करते. आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान असतील, देवेंद्र भाऊ असतील, त्यांच्या नेतृत्वात मला वाटतं एक सेवा म्हणून आम्ही काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि आपले विचार अजून पुढे जी सेवाभाव जो आहे तो सेवाभाव मला वाटतं राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव हे विचार मला वाटतं आम्ही समाजासमोर नेण्याचा 100% अजून भविष्यात प्रयत्न करणार आहोत. पुन्हा आपल्या सर्वांना आपलं जे योगदान राहिलेलं आहे त्या काळात मी पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की आपण केलेली राष्ट्रभक्ती, समाजसेवा मला वाटतं आमच्या येणाऱ्या पिढीसाठी विचारदायक होईल. तसंच आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. 1975च्या भीषण आणीबाणीच्या काळात लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या लोकशाहीच्या लढ्याची आठवण जळगावात पुन्हा एकदा जिवंत झाली. 21 मार्च 1977 हा दिवस भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी वळण. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला जनतेने दिलेल्या निर्णायक उत्तरामुळे 19 महिन्यांचा आणीबाणीचा काळ संपुष्टात आला आणि हजारो मिसाबंदी स्वातंत्र्याच्या प्रकाशात आले. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस निमित्त जळगावातील GIM फाउंडेशन येथे लोकतंत्र सेनानी, मिसाबंदी आणि सत्याग्रहींचे भव्य एकत्रीकरण पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात लोकनायक जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख आणि भारत माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमात लोकतंत्र सेनानी संघाचे बाल सत्याग्रही उदय भालेराव यांनी प्रास्ताविकातून त्या काळातील संघर्षाची ज्वाला पुन्हा प्रज्वलित केली. तसेच अनिल तारे आणि दिनेश देसाई यांनी तुरुंगातील वेदना, संघर्ष आणि स्वातंत्र्याच्या लढ्याच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावुक केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मिसाबंधू भगिनींनी एकच निर्धार केला, लोकशाहीवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. जळगावात आज पुन्हा एकदा इतिहास जागा झाला आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीचा जाज्वल्य संकल्प नव्याने पेटला. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.